सूत्र क्रमांक 22. सोपक्रमम निरुपक्रमम च कर्म तत्संयमात अपरांत ज्ञानम अरिष्टेभ्यो वा. या जन्मी उपभोगायचे भोग आणि शिल्लक राहणारे भोग यावर संयम केला तर योग्यावर जर एखादं संकट येणार असेल तर ते योग्याला समजतं. तसंच योगाला मृत्यू केव्हा होणार आहे ते समजतं. याचप्रमाणे योगाला मुक्ती केव्हा मिळणार आहे ते समजतं. गतजन्मीमध्ये आपल्या आत्म्याला संचित झाकोळतात आणि आपला पुनर्जन्म होतो. त्यामुळे या जन्मी आपल्या आत्म्याच्या सभोवती गतसंचित झाकोळलेलं असतं आणि तेवढंच उपभोगावं, संपवावं अशी या जीवनाची योजना केलेली असते. आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व वस्तू गोष्टी ज्या काही पाहिजेत त्या, कुटुंब, समाज असं आपल्याला जन्मतःच प्राप्त झालेलं असतं. परंतु इथे जीवन जगायला लागल्यावर आजूबाजूला असंख्य जे वस्तू जगत आहे त्याचा मोह माणसाला निर्माण होतो आणि जे आहे त्याच्यामध्ये समाधान न मानता, त्याच्यामध्ये संतुष्ट न राहता आजूबाजूला जे आहे ते मिळवण्याचा तो प्रयत्न करतो, ते उपभोगतो आणि हे त्याच्या संचित जे आहे त्याच्याशी साधर्म्य पावत नाही आणि त्यामुळे नवीन भोग निर्माण होत असतात. जुने नष्ट होणं तर तसंच राहतं. परंतु योगी जो आहे तो गतसंचित संपुष्ट करत आणतो. नवीन भोग त्याच्यामध्ये निर्माण होत नाहीत, कारण त्याला हे आध्यात्मिक विज्ञान माहीत झालेलं असतं की आपला हा जन्म जो आहे आणि आपल्याला जे काही वस्तू जगत प्राप्त झालेलं आहे त्याचा उपयोग करून आपण गत जे संचित आहे ते नष्ट करायचं आणि मुक्त व्हायचं, हेच एकमेव जीवनाचं उद्दिष्ट त्याला माहीत झालेलं असतं. आणि त्यामुळे त्याच्या गत संचितामध्ये नवीन संचिताची भर पडत नाही, हा मुख्य मुद्दा. आणि अशी जर अवस्था प्राप्त झाली तर असा योगी त्याने जर या संचितावर संयम साध्य केला, समाधी लावली, ध्यान लावलं तर काय होतं, तर जे संचित तिथे आहे त्याचे दोन भाग होतात. एक आहे सोपक्रम. सोपक्रम म्हणजे आत्ता या जन्मी उपभोगून संपवले जाणार आहेत असे भोग. आणि दुसरं निरुपक्रम. याचा अर्थ हा जन्म संपल्यानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे आणि त्यावेळेला आपण हे जे भोग संपू ते भोग असे पृथक होतात. योग्याने मी परत सांगतोय की जो योगी नवीन भोग निर्माण करत नाहीये, गतसंचित संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु तरी सुद्धा जीवन जगताना संपूर्णपणे आत्म्याला अपेक्षित असं जीवन जगलं जात नाही काही कारणाने. त्यामुळे जेव्हा तो त्याच्या गतसंचितावर संयम म्हणजे ध्यान लावतो, तिथे समाधी त्याला साध्य होते, त्यावेळेला त्याला स्पष्ट दिसतं की त्या संचिताचे दोन भाग आहेत. एक संचित असं आहे की जे आत्ता या जन्मी संपुष्टात येणार आहे आणि काही संचित हे आपल्याला पुन्हा जन्म घेऊन संपुष्टात आणावं लागणार आहे. हे त्याला त्या समाधीमध्ये ज्ञान होतं आणि मग उपभोगायचे भोग शिल्लक किती आहेत या जन्मी याचा तो अंदाज घेतो. तसंच आपण किती भोग संपवले याचा अंदाज घेतो आणि मग त्याला हे असं समजतं की आपलं आयुष्य किती शिल्लक आहे. उपभोग हे काळावर अवलंबून असल्यामुळे त्याला हेही समजतं की या मधल्या कालखंडामध्ये, या जीवनामध्ये काही आपल्याला अडथळे निर्माण होणार आहेत का, आपल्यावर काही संकट येणार आहे का. आणि त्यामुळे तो या जन्मी आपला मृत्यू केव्हा होणार ते त्याला ज्ञान होतं. तसंच त्यानंतर मृत्यू झाल्यानंतर पुढे किती भोग आपले शिल्लक राहणार आहेत, त्यासाठी आपल्याला किती जन्म लागणार आहेत हेही त्याला ज्ञान होतं. एखाद्या वेळे असंही ज्ञान होतं की या योग जे काही ते साधना आणि उपासना केलेली असते त्यामुळे हे कदाचित संचित सगळं संपून जाणार आहे आणि हाच आपला शेवटचा जन्म आहे. हे सगळं ज्ञान योगाला होतं जर त्या योगाला त्या प्रकारची सिद्धी प्राप्त झालेली असेल तर. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर माऊलीने इथलं आपलं कार्य आता संपलेलं आहे हे या सोपक्रम आणि निरुपक्रम या ध्यानामुळे त्यांना समजलं आणि त्याने संजीवन समाधी घेतली. वाट पाहिली नाही मृत्यूची. मृत्यूला बोलवून आणलं की माझं काम इथलं संपलेलं आहे, आता मला दुसरीकडे जायला पाहिजे.
आपण जेव्हा महाराजांची, स्वामींची, साधू संतांची चरित्र वाचतो त्यावेळेला आपणही वाचलं असेल की महाराजांनी त्यांच्या जवळच्या शिष्यानं त्यांचा निर्वाणाचा दिवस सांगून ठेवला होता की माझा अमुक दिवशी निर्वाण होणार आहे, आणि खरोखरच त्या दिवशी त्यांनी देह ठेवलेला आहे. तेव्हा असे सिद्ध पुरुष होऊन गेलेले आहेत. आजकाल कुणी असे असले तर मला माहीत नाहीये. आणि यासाठी साधना एकच आहे, ती म्हणजे अहंकार, अहंकाराचा त्याग. मनुष्याला खूप अहंकार आहे आणि त्यामुळे इथे या आयुष्यामध्ये उपभोग घ्यावेसे त्याला वाटतात, रिपूंच्या तो आहारी जातो आणि या जीवनाबद्दल त्याला चव निर्माण होते भौतिकाची. हा जर अहंकार आपण काबूत आणला तर स्वाभाविकच जे काही आपल्याला प्राप्त आहे त्याच्यामध्ये आपण अतिशय समाधानी राहू. आणि त्या प्राप्त जी काही वस्तू आपल्याला मिळालेल्या आहेत, जे काही माणसं आपल्याला भेटलेली आहेत, त्याच्यामध्ये आनंदाने आपण जीवन जगू. त्यामुळे स्वाभाविकच नवीन भोग निर्माण होणार नाहीत आणि गत संपुष्टात यायला लागेल. त्यावेळेला ही सिद्धी प्राप्त होते, तोपर्यंत नाही. आणि मग नरदेहाचा एकमेव उद्देश जो आहे की सगळं संचित संपवायचं आणि मुक्ती प्राप्त करायची, सायुज्य मुक्त म्हणून जीवन जगायचं. अशा योगाला ही सिद्धी प्राप्त होईल असं योगाधिराज पातंजली सांगतायत. सूत्र क्रमांक 23, मैत्र्यादिषु बलानी. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा यावर संयम केल्याने शक्ती प्राप्त होते. पहिली जर समाधी पादे, त्याच्यामध्ये 33व्या सूत्रामध्ये योगाधिराज पातंजलीने 2-2 जोड्या, अशा 4 जोड्या आपल्याला सांगितल्या होत्या. त्याचा इथे संबंध आहे या सूत्राशी, की त्या जोड्यांवर जर तुम्ही ध्यान साध्य केलं, संयम साध्य केला तर काय होईल, तुम्हाला शक्ती प्राप्त होईल. तिथे त्यांनी सांगितलंय सुखाच्या जागी मैत्री असावी. दुसऱ्याचं सुख पाहिलं की आपल्यामध्ये 2 प्रकारच्या भावना निर्माण होतात नेहमीच. सगळ्यात पहिली भावना असते की मला हे का नाही, हे सुख मला का मिळत नाहीये, मला मिळायला पाहिजे, मी काय पाप केलं. आणि दुसरं म्हणजे हे सुख ज्याला मिळतंय त्याच्याबद्दल मत्सर निर्माण होतो. ह्या 2 भावना निर्माण होतात आणि पातंजली सांगतायत की या दोन्ही भावना तुम्ही निर्माण होऊ देऊ नका. जर हे सुख तुम्हाला मिळायला हवं असतं, हे जर तुमच्या संचितामध्ये असेल तर तुम्हाला मुळातच ते परमात्म्याने उपलब्ध करून दिलं असतं. ते तुम्हाला नाही उपलब्ध करून दिलं आहे, कारण ते तुम्हाला अनावश्यक आहे. कुठेतरी दुसरीकडे सुख पाहिलं, ते सुख जर तुम्ही घ्यायचा प्रयत्न केला किंवा ते सुख उपभोगलं तर ते तुमच्या संचितामध्ये नसल्यामुळे नवीन भोग निर्माण मात्र होतील. म्हणून हा भाव पहिला काढून टाका. आणि असा भाव काढला की हे मला नाहीच आहे, मला नकोच आहे, तर स्वाभाविक तुम्हाला पुढची गोष्ट जी मत्सर आहे ती वाटणार नाही. मध्ये मी केव्हा तरी परवा बोललो तसं, आकाशातनं हेलिकॉप्टर चाललाय. आता हे हेलिकॉप्टर आपल्या मालकीचं असावं अशी आपली ऐपत नक्की नाहीये. त्यामुळे आपल्याला त्या हेलिकॉप्टरच्या मालकाचा हेवा अजिबात वाटत नाही, आपल्या आवाक्यातच नाहीये. हेलिकॉप्टर करून करू काय, ठेवू कुठे आणि उडू कुठे, आपल्याला गरजच नाही त्याची. तशी तुमची भावना होईल की दुसऱ्याला जे सुख आहे ते मला नकोच आहे, मला गरजच नाही त्याची, मी करू काय त्याचं. त्यामुळे दुसऱ्याला हे मिळत आहे हा मत्सर तुमच्यामध्ये निर्माण होणार नाही. माझं उदाहरण तुम्हाला देतो. मी जेव्हा आफ्रिकेला होतो तेव्हा मला दारूचे क्रेस मिळत असत. मला काय त्याचा उपयोग, दुसरा कोणाला मिळाले ते पितायत म्हणून मला कधी मत्सर नाही वाटायचा, कारण ते मला नकोच असायचे. असं यांना ह्या सांगायचं. तुम्ही जर एखाद्याला सुखामध्ये कोणाला पाहिलं तर त्याच्याशी मैत्री करून टाका, मोकळे व्हा मैत्री करून, म्हणजे मत्सर तुमच्यामध्ये निर्माण होणार नाही. आणि तुमच्या नशिबामध्ये ते नाहीये, ते गतसंचित तुमचं ते नाहीये, त्यासाठी ते तुम्हाला सुख मिळत नाहीये, ही भावना मनामध्ये रुजवा. म्हणजे तुमच्यामध्ये मानसिक बल निर्माण होईल. प्रत्येक ठिकाणी तुमच्यामध्ये बल निर्माण होणार आहे, मानसिक शक्ती निर्माण होणार आहे. दुसरं म्हणजे दुःखाच्या ठिकाणी करुणा दाखवा. किरकोळ दुःख असतात, एखाद्याचं तुम्ही सांत्वन केलं, 4 शब्द गोड बोललात, त्याला बरं वाटतं मनाला, तर दुःख विसरतो माणूस. एखाद्या वेळी काही दुःख अशी असतात की त्याच्यावर तुम्ही एखाद्या वेळी त्याला काही सांगू शकता की असं असं कर, तुझं दुःख निवारण होईल, तुमच्याकडे उपाय असतो, होतं एखाद्या वेळेला. तिसरी गोष्ट, काहीही जरी नसलं तरी सुद्धा 2 गोष्टी त्याच्याजवळ बोलल्यानंतर त्याचं दुःख हलकं तर तुम्ही करू शकता.
ते तरी निदान तुमच्या हातामध्ये, म्हणून त्याला करुणा म्हटलंय. मग याने तुमचा फायदा काय असतो, तर एखादा मनुष्य तुम्हाला भेटल्यावर त्याचा दुःखी चेहरा पाहिल्यावर तुमचं सुद्धा मनामध्ये दुःख निर्माण होतं, तुम्ही सुद्धा अस्वस्थ होता, तुम्हालाही कसं तरीच वाटतं दुःखी मनुष्य भेटल्यावर. त्याच्याशी जर तुम्ही करुणा दाखवलीत, त्याला त्याचं दुःख हलकं केलं, तो जर त्या दुःखातनं बाहेर पडला तर तो सुद्धा दुःख विसरून जाईल, आनंदात होईल, समाधानात होईल. मग तुमचा वेळ समाधानात जाईल त्याच्याबरोबर. त्यामुळे तुमचं मनस्वास्थ्य तुम्हाला मिळेल. त्याच्या दुःखामुळे तुमचं मनस्वास्थ्य जे बिघडणार होतं ते बिघडणार नाही. पुण्य असेल तिथे आनंद व्यक्त करावा. जो तो आपल्या नशिबाने पुण्य कमवत असतो, आपल्या नशिबाने आपण कमवत असतो. इथे पुन्हा तेच मत्सर निर्माण होऊ द्यायचा नाही. एखादे पुण्यकर्म काही करत असेल तर आनंद निर्माण करावा, वा छान. त्यामुळे त्याच्या पुण्यामध्ये सहभागी झाल्यामुळे आपलं मनस्वास्थ्य वाढतं. आणि शेवटी म्हणजे जिथे पाप असेल तिथे उपेक्षा करावी. एखादा दुर्जन जर आपल्याला दुर्दैवाने आपल्या सान्निध्यामध्ये आला तर त्याची उपेक्षा करा, त्याच्या नादी लागू नका, तिथून लवकर काढता पाय घ्या. कारण त्याच्या दुराचारामध्ये तुमचं मन कलुषित होईल आणि तुमच्या शक्तिपात होत राहील. या चारही प्रकारामध्ये तुमची मानसिक अवस्था जी आहे ती सुदृढ राहावी, हा हेतू या सूत्राचा. तुमच्यामुळे किंवा इतरांमुळे कसंही असो, तुम्हाला मनस्वास्थ्य मिळवा. दुसऱ्याचं दुःख हलकं करा, त्याचं मनस्वास्थ्य मिळालं की तुम्हालाही तसं मिळणार आहे. आणि असं जर तुम्ही मनस्वास्थ्य टिकवून ठेवलं तर तुमच्यामध्ये जी शक्ती आहे ती आपोआप जतन केली जाते. आणि त्याचा उपयोग पुढे होतो केव्हा तरी, तो पुढल्या सूत्रात सांगितला आहे. सूत्र क्रमांक 24. बलेषु हस्तिबलादीनी. हत्ती इत्यादींसारख्या एखाद्या महाबलवानावर संयम केल्याने त्याच्यासारखे शारीरिक बळ आपल्याला प्राप्त होतं. हे पूर्ण मानसिक आहे, हे पूर्ण मानसिक आहे. पतंजलींचे योगसूत्र हे मानसशास्त्र आहे. भारतीय मानसशास्त्र असं त्याला कोलटकरांनी नाव दिलंय. हे पूर्ण मानसिक आहे. एखादा मनुष्य शांत म्हणून प्रसिद्ध असतो, शांत असतो स्वभावाने. केव्हाही बघा तुम्ही त्याच्याबद्दल असंच बोलता, तो अमुक ना कसा शांत आहे स्वभावाचा. पण जर एखाद्या वेळेस चुकून त्याची काहीही सूट नसताना त्याला जर कोणी खोडी काढली, डिवसले असेल, तर एका ठराविक मर्यादेपर्यंतच तो शांत राहू शकतो. आणि नंतर अशा प्रकारे त्यावेळेला त्याला जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर हा शांत मनुष्य प्रचंड ताकद त्याच्यामध्ये निर्माण होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकी की इतका शांत असलेला मनुष्य असं काही पारिपत्य करू शकतो. त्याने रस्त्याने जाताना एखादा वेडेपणा पाहिला आणि त्याचा जर त्याला तिथे प्रतिकार करायचा असेल तर तो शांत मनुष्य हा जबरदस्त ताकदवान होतो. त्यावेळेला एखादी अबला आहे आणि तिच्या लहान गेलाची जर कोणी खोडी काढली तर ती अबला असून सुद्धा त्यावेळेला तिच्या अंगामध्ये हत्तीचं बळ येतं. तिच्यासमोर बलाढ्य असलेल्या माणसाला ती प्रतिकार करते, नामोहरम करते. हे मानसिक आहे. मन तिचं उचंबळून येतं, मन प्रबळ होतं की नाही, मलाच आता प्रतिकार करायला पाहिजे, आजूबाजूला कोणी नाहीये. तिच्यात शक्ती येते एक प्रकारची. बऱ्याच वेळेला एखादा मनुष्य कुकर्म करत असतो आणि त्याला अपेक्षा नसते की आपल्याला कोणीतरी प्रतिकार करेल. आणि अचानक असं होतं एखाद्या वेळेला की तो कुकर्म बलात्काराने करत असतो, बळजबरीने करत असतो एखादं. आणि त्यावेळेला एखादा मनुष्य तिथे टपकतो आणि तो त्याला विरोध करायला लागतो. त्यावेळेला तो मनुष्य धटिंगण गोंधळतो, अपेक्षा नसते. आणि त्याचं सगळं लक्ष ते कुकर्म साध्य करण्यामध्ये असतं. आणि अशा वेळेला त्याच्यापेक्षा कमजोर मनुष्य त्याचा मुकाबला करू शकतो, कारण तो तयार नसतो लढाईला, तो असतो कुकर्म साध्य करण्यामध्ये. आणि मग एखादा त्याच्यापेक्षा कमी शक्तिवान मनुष्य त्याला हाकलून देऊ शकतो, त्याचं पारिपत्य करू शकतो, त्याला मारू शकतो. हेच पतंजलींना सांगायचं या सूत्रामध्ये की तुम्ही जर इतर वेळेला, त्याची मोठी अट आहे ती मोठी लक्षात घेण्यासारखी आहे. इतर वेळेला, या घटनांच्या वेळेला नव्हे, इतर वेळेला तुम्ही जर तुमची शक्ती सतत स्वतःमध्ये सामावून टिकवून ठेवलेली असेल. आता आम्हाला सवय असते कोणी भेटो न भेटो बडबड 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 करायची, कुणी नाही भेटलं तर फोन करायचा, पण बोलायला पाहिजे, सतत टकळी चालू पाहिजे. असं करू नका पतंजली सांगताय. तुम्ही तुमचा शक्तीचा क्षय करताय. आणि कशासाठी? विनाकारण. कमीत कमी बोला, मौन बोला, कमीत कमी हालचाली करा.
कमीत कमी हालचालीत कमीत कमी शब्दामध्ये व्यक्त होत राहा सतत. ही शक्ती जर तुमच्या अंगामध्ये तुम्ही टिकवून ठेवलेली असेल तर अशा वेळेला तुमच्या अंगामध्ये हत्तीचं बळ येऊ शकतं. पण इतर वेळेला तुम्ही तसं वागलात तर, शांत आणि मौन राहत असाल तर फार मोठं तेज आहे आपल्या अंगामध्ये, कुंडलिनी शक्ती आहे आपल्या अंगामध्ये. तिचा आपण वापर विनाकारण करत असतो, काहीही कारण नसतं. 1-2 वाक्यामध्ये होणारी गोष्ट आपण 200 वाक्य बोलतो, बडबड 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 करत असतो. सगळ्यातनं सार काढलं तर 2-4 वाक्यामध्ये होणारी गोष्ट असते. पण आम्ही बोलतो अनेक वेळा तेच 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 बोलत असतो. एखादा विषय दोघांनाही चांगला माहिती असतो, केवळ पुनःप्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी म्हणून बोलतो. खूप शक्ती वाया घालवत असतो आपण अशा वेळेला. आणि मग असा प्रसंग आला तर ती शक्ती आपल्यामध्ये निर्माण होऊ शकत नाही त्यावेळेला, प्रसंगाला तोंड देण्यासाठी. म्हणून हे सूत्र पतंजली सांगतात, कमीत कमी हालचालीमध्ये कमीत कमी शब्दामध्ये व्यक्त होत राहा आयुष्यभर. असा जर प्रसंग तुमच्यावर आला तर त्यावेळेला तुमच्या अंगात हत्तीचं बळ येईल. सूत्र क्रमांक 25. प्रवृत्य आलोकन्यासात सूक्ष्म व्यवहित विप्रकृष्ट ज्ञानम. शरीरातील दिव्य तेज फैलावून योग्याला सूक्ष्म असलेलं, झाकोळलेलं, दूरवर असलेलं माहीत होतं. 36व्या सूत्रामध्ये पहिल्या समाधीपादामध्ये विशोकावा ज्योतिष्मती असे सूत्र दिलंय पतंजलीने. त्या ज्योतीवर ध्यान जर तुम्ही लावत असाल नित्य नियमितपणे तर स्वाभाविकच अशा योगाला तेजाकडे झेपावण्याची सवय असते. तेजाच्या सन्निध नित्य नियमित योग साधना करताना राहिल्यामुळे ह्या तेजावर जर संयम केला तर पतंजली असं सांगतायत ती खूप दूर असलेलं, एखाद्या पदार्थाने झाकोळलेलं जे काही असेल त्याचं ज्ञान तुम्हाला होईल. त्याचा अनुभव मी गावाला घेतलेला आहे. आम्ही जेव्हा विहिरी तिकडे खणतो त्यावेळेला पाणी कुठे लागेल यासाठी यंत्र आमच्याकडे नाहीत. आजही फारशी उपलब्ध नाही आहेत यंत्र, त्यावेळेला तर अजिबात नव्हती. मग हे पाणके लोक असायचे, अतिशय सुप्रसिद्ध त्यासाठी. आणि हे मी पाहिलंय प्रत्यक्ष. त्यांच्या पायाला खालून संवेदना येतात. पाण्याचा झरा किती 300, 250, 300 फूट खालनं चाललाय तर 250, 300 फूट खाली जमिनीच्या पाण्याचा झरा कसा कुठे चाललाय ते त्या झऱ्याप्रमाणे चालत 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 येतात. आणि मग एका जागी खाली भूगर्भामध्ये खाली एखादा खडक असतो, तिथे ते पाणी येऊन साचलेलं असतं. ते तिथे उभे राहतात. इथे विहीरखाना, इथनं तर पुढे गेलेलं नाहीये पाणी, इथे थांबलाय येऊन. आणि खरोखरच पाणी लागतं तिथे. डोंगरावरून झरे पाण्याचे जे असतात तर ते झरे वाहत 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 जिथे खडक लागतो तिथे येऊन ते थांबतात. त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाहीत. तर त्या झऱ्यांचं त्यांना त्यांच्या पायाला खालनं गुदगुल्या होत्या त्याच्या. ते असे चालत 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 वाकडे तिकडे कुठनं वाटा काढतात आणि बरोबर येऊन तिथे थांबतात. ते इथे विहीरखाना खाली असं सांगतात की तुम्हाला आमच्या ते म्हणजे समजा 150 फुटावर 200 फुटावर पाणी लागेल. पाणी किती आहे? साधारण 7-8 महिने टिकेल, 12 महिने टिकेल. भरपूर पाणी आहे हेही ते सांगतात. पाणी खाली किती आहे त्यांना त्या संवेदना येतात आत शरीरामध्ये पाण्याच्या, झऱ्याच्या. मोठं अजब आहे, अशक्य वाटणारी गोष्ट आहे. पण आमच्यामध्ये जे कोणी होता तो आमच्या गावाला, आता मी विसरलो नाव बी त्याचं, तो सांग बरोबर तिथे पाणी लागायचं. कधीही तो यशस्वी झालेला नाही, कधीही. मला सुद्धा ती जी जागा घ्यायची त्याच्यामध्ये त्याने 3 ठिकाणं सांगून ठेवले, त्या 3 ठिकाणी पाणी आहे. आणि दुर्दैवाने ते जे बोलला ते खरं झालं की तो म्हणाला तुम्हाला जेव्हा ही जागा मिळेल तेव्हा मी नसेन. ते खरंच आता नाही आहेत. पण म्हणाला खोतानं सांगून ठेवतो मी नसेन त्यावेळेला. जागा ताब्यात तुमच्या येणार नक्की. या 3 ठिकाणं मला दाखवून ठेवले, तिथे पाणी आहे म्हणाला, काढा. नाही, ते लोक वेगळे, ते लोक वेगळे, हे वेगळे. ती काठी असते ते 2 काठ्या असतात, त्या अशा त्या घेत 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 फिरतात, ते बरोबर एकमेकाशी जुळतात, तिथे खाली पाणी असतं. ते आता आम्ही इथे आमच्या सोसायटीत शोधलाय ते काठ्या घेऊन. नाही घेतलं नाही अजून, पण जागा बघून ठेवली. ते लोक वेगळे, 2 काठ्या असतात, फिरत फिरत जातो. असा पाण्याचा प्रवाह जिथे एकत्र होतो तिथे त्या 2 काठ्या एकत्र येतात अशा.
की तो स्पॉट असं ते सांगतात. हा, ठराविक ठिकाणी. तिथे कसं वीक रॉक असतो, हार्ड रॉक असतो, वीक रॉक असतो, मॅग्नेटिझम वगैरे चेंज होतं. आता ते शास्त्र आलंय, तिथं ते मॅग्नेट असतं त्या काठाला. ही सिद्धी योगाधिराज पातंजली सांगतायत की तुम्हाला प्राप्त होते. हे मी पाण्याबद्दल जरी बोललो असलो तरी सुद्धा त्यांना सांगायचं आहे की कुठलीही गोष्ट सूक्ष्म दूरवर जरी असली तरी तुम्हाला त्याची संवेदना येऊ शकते. जर तुम्ही तेजाची उपासना करत असाल तर तुमच्या स्वतःमध्ये तेज आहे, त्याच्यावर संयम साध्य करा आणि त्या तेजामुळे तुम्हाला अतिशय दूर अशी सूक्ष्म वस्तू असली तरी त्याचं ज्ञान होईल तुम्हाला की अमुक ठिकाणी अमुक आहे. सूत्र क्रमांक 26, भुवन ज्ञानम सूर्य संयमात. सूर्यावर संयम केल्याने भुवनाचं ज्ञान होतं. इथे आता 2 प्रकारचे अर्थ आहेत. खरोखरच आपल्या ऋषी मुनींनी सूर्यावर ध्यान करून इथल्या भुवनाचं, भुवन म्हणजे पृथ्वी, भूभुवस्व, पृथ्वीचे 3 भाग आहेत, ती मिळून पृथ्वी होते. खाली ही जमीन, मध्ये असलेलं वातावरण आणि सगळ्यात वरचा निर्वात भाग. सूर्यावर ध्यान केलं तर या पृथ्वीचं ज्ञान होतं. हजारो वर्षांपूर्वी एकही उपकरण उपलब्ध नव्हतं. त्यावेळेला ह्या ऋषीमुनींनी सगळं लिहून ठेवलं आहे की जे नंतर शास्त्रज्ञांनी शोध म्हणून लावले आणि ते त्याने सुप्रसिद्ध झाले ते जगामध्ये. उदाहरणार्थ आज आपल्याला त्याचं महत्त्व नाही आहे, आज नाही, आपण म्हणून यात काय मोठं सांगितलं असं नाही. हजारो वर्षांपूर्वी, 15,000 वर्षांपूर्वी त्याने असं सांगितलं की सूर्य 6 महिने पृथ्वीच्या अर्ध्या भागात असतो खाली, 6 महिने वरच्या भागात असतो. पृथ्वी गोल आहे. आत्ता 200-250 वर्षांपूर्वीपर्यंत लोकांनी संभ्रमात होते. त्या गॅलिलिओला फाशी दिला की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतोय, पृथ्वी स्थिर आहे, ही जी समजूत होती त्याला त्याने छेद दिला. तो म्हणाला नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याला फाशी दिलं लोकांनी. आत्ता गोष्ट आहे, 200-250 वर्ष झाली त्याला जेमतेम. आमच्या ऋषीमुनींनी 7-8 हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलं की आम्ही स्थिर आहोत. सूर्याची किरणं 6 महिने मध्यापासून खालपर्यंत अशी फिरतात, वरती फिरतात 6 महिने. हे आत्ता आम्हाला कळलंय. विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त वगैरे आत्ता कळलं. यांनी दक्षिणायन आणि उत्तरायण केव्हाच लिहून ठेवलाय. गीतेमध्ये तर इसवी सन पूर्व 5,500 वर्षांपूर्वी दक्षिणायनाचा उल्लेख आहे महाभारतामध्ये. हे ज्ञान त्यांनी केवळ सूर्यावर संयम करून मिळवलंय. ग्रहण लागतात, आपल्या ऋषीने लिहून ठेवलेत ग्रहण. आता त्यावेळेला त्यांनी त्याला धार्मिक थोडंसं हे दिलं होतं की आंघोळी करा, अमुक करा. त्याच्यामागचं कारण वेगळं आहे की त्यावेळेला दूषित हवा निर्माण होते, ती तुमच्या शरीराला चांगली नसते. त्याचे जे रेज आहेत ते तुम्हाला अंधत्व आणू शकतात, डोळ्याला हानिकारक आहेत ते. म्हणून तुम्ही घरात राहा, शक्यतो ते सुटलं की आंघोळ करा वगैरे. त्याला त्यांनी थोडंसं धार्मिक भावना त्याबद्दल निर्माण करून दिल्या होत्या. हेही त्यांनी सांगितलं होतं की पृथ्वी स्वतःभोवतीही फिरते आहे. आज आपल्याला नाही त्याचं वाटणार, म्हणून दिवस रात्र होतात. असं नाही की सूर्य फिरतो म्हणून एकदा इकडे एकदा इकडे, नाही, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. हे मोठा शोध आहे. कसं त्यांना कळलं माहित नाही. गीतेमध्ये गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख आहे. पतंजलीमध्ये त्यांनी दिलाय. ज्याने गुरुत्वाकर्षण शोधलं तर न्यूटन केवढा मोठा प्रसिद्ध झाला. आणि आमचं काय? गीतेमध्ये तुम्हाला मी गीतेच्या प्रवचनाच्या वेळेला सांगितलं. श्लोक आहे, सरळ सरळ श्लोक आहे अगदी, की पृथ्वीच्या मध्यभागी शक्ती ती तुम्हाला खेचून ठेवते, म्हणजेच गुरुत्वाकर्षण ना. इसवी सन पूर्व आजपासून 8,000 वर्षापूर्वी प्रचंड खूप प्रकारचं ज्ञान मिळवलं की जे आज वैज्ञानिक मान्य करतात. या सूत्राचा दुसरा असा अर्थ आहे की सूर्यावर संयम केलं की भुवनाचं ज्ञान होतं. तुम्ही स्वतःच्या अंतःकरणावर ध्यान लावा. तिथे तेज आहे, तिथे तेज आहे. आणि तुम्हाला कशाचं ज्ञान होईल? या विश्वाचं ज्ञान होईल. विश्वाच्या पलीकडचं भुवन, इथलं पृथ्वीचं तसं नव्हे, बाहेर तुम्ही परमात्म्यापर्यंत संधान साधाल. त्या अंतरात्म्याला तुम्ही जर एकदा प्रसन्न करून घेतला, त्याच्याशी योग तुमचा जुळून आला की त्या अंतरात्म्याला पकडून तुम्ही परमात्म्यापर्यंत जाऊ शकाल. या विश्वाच्या केंद्रापर्यंत जाल. या विश्वाचं ज्ञान तुम्हाला होईल. तेव्हा ध्यान लावायला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. एक सूर्यावर ध्यान लिहून आपल्या ऋषीने अनंत प्रकारचं ज्ञान मिळवलं. तुम्ही स्वतःच्या अंतःकरणात ध्यान लावा. तिथे जे तेज आहे, अंतरात्मा आहे, त्याच्यावर ध्यान लावा. त्याच्याशी योग जुळवून आणा. चित्ताचा निरोध करा. त्याच्यामध्ये तुम्हाला
परमात्म्यापर्यंत पोहोचता येईल, विश्वाच्या केंद्रापर्यंत पोहोचता येईल. आणि तिथे पोहोचलात की संपूर्ण विश्वाचं ज्ञान होईल. आणि त्याच्यावरून असं ज्ञान ऋषीने मिळवल्यामुळे त्याने लिहून ठेवलं होतं की सूर्याला ग्रहमाला आहे. सूर्य एकटा नाही, सगळ्यांची नावं दिली आहेत ग्रहमालांची. चंद्र त्यापैकी नाही आहे, चंद्र आपला आहे, पृथ्वीचा तो उपग्रह आहे. हा एकटा सूर्य नाही, त्याच्या पलीकडे बरंच काही आहे, त्याला त्याने अनेक नावं दिली आहेत त्या वेळेला अनुसरून. सांगायचा मुद्दा एवढाच की जे तेज आहे त्याच्यावर ध्यान लावा, बऱ्याच गोष्टीचं ध्यान तुम्हाला होईल. सूत्र क्रमांक 27, चंद्रे तारा व्यूह ज्ञानम. चंद्रावर संयम केल्याने तारांगणाचं ज्ञान होतं. त्या चंद्रावर संयम करून तर आपल्या ऋषीने अनंत प्रकारचं ज्ञान मिळवलं आहे. हे मला तुम्हाला यादी पण पूर्ण सांगता येणार नाही, इतकं ज्ञान मिळवलं आहे. चंद्र प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ग्रहाजवळ असतो, त्याला नक्षत्र म्हटलंय त्याने. वेगवेगळ्या नक्षत्राजवळ असतो तो. चंद्राला काही होत नाही, त्याची कला एकेकाने कमी होते, ती त्यामुळे होते ते म्हणतायत. आपोआप वाढत जाते, त्या नक्षत्रांचा सगळा परिणाम आहे. कारण प्रत्येक नक्षत्राजवळ तो जातो, कमी कमी होत पुन्हा यायला लागतो, वाढत वाढत येतो, पौर्णिमा होते, जातो, अमावस्या होते. हे त्याने सांगून ठेवलंय हजारो वर्षांपूर्वी चंद्राचं निरीक्षण करून. चंद्राचं सांदणं अतिशय औषधी आहे म्हणून हे ऋषीने लिहून ठेवलं आहे. आपल्या शरीरावर, कातडीवर त्याचा औषधी परिणाम होतो ते सगळं त्यांनी लिहून ठेवलं आहे, काय 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 आहे. आणि पातंजलींचं पहिल्या प्रवचनामध्ये सुरुवात करताना मी सांगितलं की त्यांनी आयुर्वेदावर भाष्य, ते आयुर्वेदाचे भाष्यकार आहेत. पातंजलीने 3 प्रकारचं शास्त्र लिहिलं. एक योगशास्त्र, दुसरं संस्कृत व्याकरण आणि तिसरं म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदाचे हे प्रथम पुरुष आहेत लिहिणारे. चंद्र शांत आणि शीतल आहे, तो एकेका क्रमाने कमी कमी होत जातो, नंतर हळूहळू वाढत वाढत येतो. आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःख अशी ये जा करत असतात, घाबरायचं नाही. आज दुःख आलं, उद्या सुख येणार आहे, पुन्हा दुःख येणार आहे, हे चढ उतार आहेत. एखाद दिवशी तो पूर्ण गायब होतो, दुःख होतं, पौर्णिमा प्रचंड सुख, सुख दुःख, सुख दुःख चालू आहे. तरी तो शांत आणि शीतल आहे, तुम्हाला चटके देत नाही, चांदण्याने कधी कोणी घामाघूम होत नाही, उल्लसित होता, उलट आनंद वाटतो. चंद्रामुळे भरती ओटी होते समुद्राची, हे आपल्या ऋषीने लिहून ठेवलं आहे. त्याच्यावरनं त्यांनी पंचांग तयार केलं, त्याच्यावरनं भविष्याचं शास्त्र शोधून काढलं. हे सगळं या चंद्रकलेचं ज्ञान प्राप्त करून त्याच्यावर संयम करून त्यांनी केलंय. आणि त्याचे भौतिक फायदे आता मी सांगितले, आपण करून घ्यायचे. चंद्राचा आदर्श ठेवायचा आणि आपल्या जीवनामध्ये जे चढ उतार होतात त्याच्यामुळे विचलित व्हायचं नाही, तटस्थ साक्षी राहून जीवन समाधानात जगायचं. सूत्र क्रमांक 28, ध्रुवे तत् गती ज्ञानम. ध्रुव नक्षत्रावर संयम केला असता त्याच्या गतीचं ज्ञान होतं. हा जो ध्रुव तारा आहे हा स्थिर आहे असं आपण म्हणतो, वास्तविक तो तसा नाहीये. तो पृथ्वीच्या आसावर आहे, पृथ्वीच्या आसावर आहे आणि त्यामुळे तो स्थिर आहे असं वाटतं. तो स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायला 26,000 वर्ष घेतो, स्वतःभोवती फिरायला. इतका तो सावकाश फिरत असतो, त्यामुळे तो फिरतच नाही असं आपल्याला वाटतं. बरं, तो स्वतःभोवती इतका लांब फिरतो की तो फिरला का आणि नाही फिरला का आपल्याला फरक पडत नाही, आपल्याला फरक पडत नाही, म्हणून तो स्थिर आहे असं आपण मानतो. आता वास्तविक आपणही स्थिर आहोत शरीराच्या आत, आपण अंतरात्मा आहोत, पण आम्ही कुठे मानतोय आम्ही स्थिर आहोत. गडबड 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 सारखे आम्ही करत असतो. हे जर स्थैर्य आलं ध्रुवासारखं तर आपल्याला गतीचं ज्ञान नाही, आपण अगती राहिलो तर अगदी स्वाभाविक आहे ना. आपल्या विरुद्ध काय ते आपल्याला पटकन कळतं. कुठेही तुम्ही गेलात, एखादी चूक झाली की पटकन लक्षात येते आपल्या. चांगलं काय अपेक्षितच आहे, चालूच राहतं, पण तेवढ्याचीच चर्चा होते. चुकला चुकला शब्द चुकला बोलताना, पटकन ध्यान होतं. एखादी गाण्याची लकीर चुकली, तान चुकली, चाल चुकली की पटकन लक्षात येतं वेगळं काहीतरी म्हणाला. विकृत गोष्ट पटकन आपण उचलून घेतो. तसं आपण स्थिर राहिलो त्याच्या विरुद्ध गती आहे, त्या गतीचं सगळं ज्ञान होतं असं ते म्हणतात. आणि त्यामुळे त्यांना पृथ्वीच्या आसाचा शोध लागला होता. तर तिरका आहे म्हणून इथे ऋतू होतात, उन्हाळा हिवाळा पाऊस. त्यामुळे धनधान्य पिकतं, अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय होते. पृथ्वी त्यामुळे सुजलाम सुफलाम आहे. आणि म्हणून आपणही त्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे स्थिर आणि स्थित शांत राहायचा प्रयत्न करावा. त्यातच आपल्या जीवनाच्या सुखाची किल्ली आहे सगळी. जेवढं तुम्ही एकत्व अंगामध्ये आणाल
तितकं तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा मळा फुलेल. एकदा एक मनुष्य फुटपाथवरून चालला होता रस्त्याने. तो चालत असताना अचानक त्याच्या जवळ एक लांब लचक आलिशान अशी गाडी येऊन थांबली. त्या गाडीतनं दुसरा एक व्यक्ती बाहेर आली. त्याने एकमेकांना पाहिलं आणि एकदम त्याने एकमेकांना मिठी मारली. शाळेतले मित्र होते, शाळेतले 7व्या इयत्तेपर्यंत शाळेत एकत्र होते. नंतर त्यांची फारकत झाली होती. त्याने एकमेकांना ओळखलं बरोबर, खुश झाले. तर स्वाभाविकच तो काय करतो, मी काय करतो हे सुरू झालं. तर त्या गाडीतनं जो आला होता त्याने सांगितलं की मी एकाचे 2 करतो. तर म्हणाला काय करतोस? मी एकाचे 2 करतो म्हणजे 1 रुपयाला वस्तू आणतो, 2 रुपयाला विकतो. व्यापारी आहे म्हणाला मी, मोठं भव्य दुकान आहे माझं, भरपूर कमाई आहे, दुकानामध्ये भरपूर पैसे मिळवले आहेत. तू काय करतो? तो म्हणाला मी 2चं 1 करतो आणि शेवटी 0 करतो. म्हणजे मी म्हणाला योगी आहे, द्वैताचं अद्वैत करतो, अद्वैतातनं शून्यात जातो आणि पूर्णत्व प्राप्त करतो. मी महाआनंदी आहे म्हणाला. असं कसं शक्य आहे म्हणाला. आता म्हणाला योग्याला प्रश्न विचारलायस, बालपणीचा मित्र आहेस, सांगतो तुला, तू एकाचं 2 करतोयस, असं किती वर्ष करत राहणार? त्याला अंत आहे का काही? आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तू एकाचं 2 करत राहशील. चुकून एखाद्या वेळेला एकाचं 1.5 झालं तर त्या अर्ध्यासाठी दुःखी होशील. त्या व्यापाराचं मी तुम्हाला मध्ये एकदा सांगितलं होतं ना, मी व्यवसाय करत असे त्यावेळेला बुधवार पेठेत असा रडवेला चेहरा करून बसलेला होता मित्र आमचा, दुकानदार. संध्याकाळी मी तिथे गेलो होतो 7 वाजता. म्हटलं काय झालं बाबा, असा का चेहरा का पडलाय? म्हटलं झालं काय? काय नुकसान झालं फार. म्हटलं काय झालं? आज नुकसानीत गेला दिवस. अरे काय झालं? काय नुकसान झालं म्हणजे कोणी काय चुकीचा व्यवहार केलास का? नाही नाही म्हणाला, रोज म्हणाला 1 लाखाचा गल्ला असतो, आज फक्त 90,000 जमले, 10,000चं नुकसान आहे म्हणाला. तसं त्याने त्याला विचारलं की तू किती दिवस करणार एकाचं 2? आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहशील, शेवटपर्यंत. तू कधीही समाधानी असणे शक्य नाही आयुष्यात. एकाचं 2 करायची सवय झाली तुला, सारखं करत असणार आणि याच्यामध्ये कधीही जीवन जगणार नाहीस. या उलट मी द्वैताचं अद्वैत केलाय, मी 0 झालोय आणि मी पूर्णत्वाला पोचलोय. मी आत्ताच जीवनाचा आनंद घेतोय, पण मला काही करायचंच नाहीये. जे आहे तेच खूप वाटतं मला. मीही किरकोळ नोकरी करतो, नाही असं नाही म्हणाला चरितार्थासाठी, पण ती इतकी भरपूर होते की उरतं म्हणाला मला, कारण आमच्या गरजाच कमी आहेत. 3 कपडे आहेत म्हणाला, फक्त पावसामुळे भिजतं म्हणून 3रा आहे, 2च वागतात खरे. आणि काय करायचं, 4था कपडाच नाही माझ्याकडे. अशा आमच्या गरजा आहेत. जे मिळतं ते खूप होतं. तो म्हणतो बाबा रे दीक्षा दे मला, गाडी इथेच सोडतो, मला दीक्षा दे, मला तुझा शिष्य व्हायचा आहे. ध्रुव तारा आपल्याला हा संदेश देतोय. तो एकटा आहे, तिथे स्थिर आहे आणि मोठ्या आनंदात आहे. स्वतः स्थिर राहून सगळ्या विश्वाची गती देतोय तो. सगळी वृक्ष चाललाय. मध्ये सहज गंमत म्हणून गोष्ट सांगितली. सूत्र क्रमांक 29, नाभीचक्रे कायव्यूह ज्ञानम. नाभीचक्रावर संयम केला असता शरीराचं ज्ञान होतं. हीच गोष्ट आपल्या ऋषींनी कुठल्याही प्रकारचं कसलंही यंत्र नसताना, आता तर एक्सरे वगैरे निघालेत, आता कॉम्प्युटराईज सगळं निघालंय, स्क्रीनवर सगळं कळतं तुमच्या शरीराच्या आत काय 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 आहे ते. काय स्कॅनिंग म्हणायचं ना त्याला, स्कॅनिंग करतात सगळं, त्यात पडद्यावर दिसतं सगळं. त्यावेळेला काही नव्हतं बिचाऱ्यांकडे, काही म्हणजे काहीही नाही. पण तरी सुद्धा माणसाचा जन्म होतो, तो आईच्या पोटामध्ये तो बाळ कसा होतो, काय होतो, सगळं ज्ञान त्याने लिहून ठेवलंय. नाभीवर लक्ष केंद्रित करून, मणिपूर चक्रावर. कारण आपल्याला बघा कधी काही भीती वाटली की पोटात खड्डा येतो, त्या बेंबीशी खड्डा पडतो, भीती वाटते तिथे. नाळ बाळाची तिथे जोडलेली असते, त्याला तिथनं सगळं मिळतं. आपण श्वास घेतो तो पोटाने घेतो, नाकाने घेतल्यासारखं वाटतं आपल्याला, कारण वरनं हवा आत जाते, ती फुफ्फुसापर्यंत थांबते, पण पोटाच्या हालचालीमुळे ते होत असतं. म्हणून आपण भस्त्रिका शिकलो, भस्त्रिका करतो तेवढ्यासाठी. तुम्ही शांत जर आडवे पडलात उताणे तर बघा तुमचं पोट खालीवर 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 होत असतं. सगळं त्या नाभीवर आहे, मध्ये नाभी हा शरीराचा, त्याच्याशी सगळं जोडलेलं आहे.
आणि म्हणून हे जे चाकू मारणारे लोक असतात ते बरोबर बेंबीत चाकू मारतात, ते तत्काळ मनुष्य मरतो तिथे, जिवंत राहूच शकत नाही. तुम्ही नुसतं बेंबीमध्ये बोट घाला, तुम्हाला गळ्याशी औंढा आल्यासारखं वाटेल, घालू नका. हे घडतं. नुसतं जरी बेंबीशी बोट ठेवलं, आत जरी घालायचा प्रयत्न केलात, घशाशी औंढा येतो लगेच. सगळं नाभीवर अवलंबून आहे, सगळं नाभीवर. त्याच्यावर संयम करून ऋषी मुनीने ज्ञान मिळवलं. आजच्या विज्ञानाला मनुष्य 100% आत्म कसा आहे शरीर हे कळणं अशक्य आहे. त्याचं कारण अगदी सोपं आहे. मनुष्याच्या शरीराचं आतलं ज्ञान विज्ञानाला कसं कळतं, तर मृत जे शरीर झालेलं आहे त्याची चिरफाड करून त्याने ज्ञान मिळवलंय. तो जिवंत माणसाची चिरफाड करून बघू शकत नाही आत. त्यामुळे त्याला नक्की मनुष्य कसा आहे शेवटपर्यंत कळणार नाहीये. आणि आता जरी ते काय स्कॅनिंग वगैरे करून त्याने अख्खा मनुष्य खालपासून वरपर्यंत पाहिला, तर त्याला जीव आणि आत्मा या दोन वस्तू कधीच दिसणार नाहीत. त्याच्यासाठी अध्यात्मच फक्त पाहिजे. जीव म्हणजे काय आणि आत्मा म्हणजे काय. सूत्र क्रमांक 30. कंठकूपे क्षुप्ती पासा निवृत्ती. कंठकूप म्हणजे गळ्यामधील विशुद्धाख्य चक्र, यातील पोकळीवर संयम केला की भूक तहान भागते, विसरून जायला होतं. भूक तहान यांचा त्रास नाहीसा होतो. कंठकूप विशुद्धाख्य चक्र, आपला जो कंठ आहे इथे स्वरयंत्र, गळा, तिथे 7 प्रकारचे भोकं आलेली आहेत, 7 प्रकारच्या नाड्या आहेत तिथे, 7 प्रकारच्या पोकळ नळ्या आलेल्या आहेत. पहिली आहे ती 2 नाकपुड्यांची मिळून 1 गेलेली आहे खाली. 2 कानांच्या 2 स्वतंत्र आहेत. आणि ब्रह्मरंध्र ही 4थी आहे. ब्रह्मरंध्र म्हणजे 5वं चक्र आणि 6वं चक्र याच्या मध्ये अतिशय सूक्ष्म असा छिद्र आहे. तो पडदा बंद असतो. जर तुम्ही नित्य नियमित सप्तचक्रांवर योग साधना केलीत तर हा ब्रह्मरंध्र मोकळा होऊ शकतो. अतिशय सूक्ष्म आहे. सूक्ष्म म्हणजे अतिसूक्ष्म आहे. आणि हा जर मोकळा झाला तर शेवटी प्राण जाताना 5व्या चक्रातनं बाहेर पडून नाकातोंडातनं न जाता 6व्या किंवा 7व्या चक्रातनं जाईल प्राण. 6व्यातनं गेला सायुज्य मुक्त व्हाल, 7व्यातनं गेला मुक्त व्हाल. नाकातोंडातनं आला पुनर्जन्म होत राहते. म्हणजे तुमचे संचित कितीही असू दे. एखादा राक्षस मुक्त होण्याची ज्या कथा ऐकतो ना पुराणातनं, ते त्यामुळे होतं. रावण मुक्त झाला अनंत पाप करून सुद्धा, कारण दररोज तो शिवोपासना करत असे. त्याचा ब्रह्मरंध्र मोकळा झालेला होता. मग ती कथा लिहिली, रामाने त्याला मुक्ती दिली वगैरे, रामाच्या हातून मरण आलं वगैरे वगैरे. यावरती 4 नळ्या आलेल्या आहेत. 2 कानांच्या 2, नागपुड्यामधनं 1 आणि ब्रह्मरंध्र 5व्या आणि 6व्या चक्राच्या मधला. आणि त्याच्यापेक्षा वेगळ्या 3 नाड्या म्हणजे अन्ननलिका, श्वसन नलिका आणि घसा. अशा आणखी 3 नाड्या तिथे आलेल्या आहेत. एक आहे अन्ननलिकेची, एक आहे श्वसन नलिकेची आणि तिसरं म्हणजे घसा. अशा 7 पोकळ्या आहेत तिथे आलेल्या कंठकूपामध्ये. आणि याचा अनुभव मी घेतलाय, आता पतंजलीने सांगितलंय त्याचा, की तुम्हाला जर भूक लागली, तहान भूक लागली, व्याकुळ तुम्ही झालात आणि काही वेळ तुम्हाला अन्न पाणी मिळणं शक्य नाहीये, तुम्ही जर या कंठावर ध्यान लावलं तर तुम्हाला तात्पुरता तुम्हाला जो त्रास होत असतो भूकेने व्याकुळ होण्याचा, तो बंद होतो. तहान भूक भागवण्याचा इलाज किंवा उपाय म्हणून नव्हे, पण आपण प्रवासात असतो, स्टेशन यायला वेळ असतो, काही मिळणार नसतं तोपर्यंत, आणि जीव असा जर व्याकुळ झाला तुमचा तर कंठावर ध्यान लावा, खरोखरच हे थांबतं. माझं आयुष्य हॉस्टेलवर गेलं 12व्या वर्षापासून. जेवण खाण मला पाहिजे तेव्हा मिळायचं नाही, जेव्हा मिळायचं त्या वेळेला जाऊन जेवावं लागायचं. कोकणात पावसाचे असे दिवस, भूक लागायची, रूमवर काही नसायचं, आईने दिलेला डबा पहिल्या 2-4 दिवसात फस्त व्हायचा. शनिवार ते शनिवार ते मधल्या सुटीत खाणं म्हणून मिळायचं. तो कुणी मित्र आले की फस्त करायचे, भूक लागली की काय करायचं, कंठकुपावर ध्यान लावायचं, पाणी प्यायचं आणि गार झोपून जायचं दुसऱ्या दिवशीपर्यंत. याचा खरोखरच उपयोग होतो. याचं योगिक कारण असं आहे, सगळ्यांना मी तुम्हाला साधना सांगितली की तुम्ही शांत एखाद्या वेळी बसलेले आहात
आणि नेमकी कुठेतरी खास सुटते की तुम्हाला ऑकवर्ड वाटतं की हात तिकडे न्यायचा आणि खाजवायचं. मग तुम्ही काय सांगितलं आहे की ज्या भागी खास सुटेल तिथे लक्ष केंद्रित करा, ती खास आपोआप शमते, बंद होते. तेच तत्व इथे आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी, विशिष्ट ठिकाणी जर एकचित्त झालात तर तिथे होणारा त्रास तुमचा बंद होतो. पण तहान लागले की कंठ सुकतो, भूक लागली की तिथून आपल्याला तिथे काहीतरी होतं कंठाशी. तहान भूक लागली की तिथे तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर थोडा वेळ तुम्ही तिथनं निश्चित विचलित होता, तिथलं लक्ष बाजूला जातं. हे त्यातलं सोपं शास्त्र आहे. आणि ह्याच शास्त्राचा उपयोग करून आपण ध्यान लावतो. आपण ध्यान लावतो सगुणावर आणि हळूहळू आपण निर्गुणात जातो, ते नष्ट होतं. तसं जिथे तुम्ही ध्यान लावाल ती तिथली गोष्ट नष्ट होते आपल्या मनामधून. म्हणून भूक लागली, कंठावर ध्यान लावलं, तिथे सगळं सुक्क पडलेलं असतं, घसा कोरडा झालेला असतो, ते तिथले ते कोरडे पण भावना नष्ट होते, आपल्याला थोडा वेळ रिलीफ मिळतो, म्हणून ती खास बंद होते. हे ध्यानाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही जिथे त्या धारणेवर ध्यान लावाल ती धारणा हळूहळू तुमच्या मनातनं कायम करता लोप पावते थोडा वेळ, आणि तुम्ही दुसरीकडे जाता, ट्रान्स होता, तुम्ही सगुणातून निर्गुणात जाता, जडातनं सूक्ष्मात जाता. तसं म्हणून ते खास बंद होते. म्हणून तहानभूक तुमची त्यावेळेला तेवढ्या काही काळापुरता आठवण राहत नाही, त्याची बंद होते. सूत्र क्रमांक 31, कूर्म नाड्याम स्थैर्यम. कूर्म नाडीवर संयम केल्याने स्थैर्य येते. याचे भरपूर अनुभव आहे मला. कूर्म म्हणजे कासव, आपलं जे हृदय आहे त्या कासवाच्या आकाराचं आहे असं गृहीत धरलंय. आणि म्हणून हृदयावर तुम्ही संयम केलास, ध्यान लावलं तर तुम्हाला स्थैर्य येतं. आता या कूर्म नाडी म्हणजे नेमकं काय, याच्याबद्दल थोडा वाद आहे विद्वानांमध्ये, की हृदयाला रक्तपुरवठा करणारी एक नाडी आहे आणि श्वसनाचा, प्राणवायूचा पुरवठा करणारी सुद्धा नाडी आहे. म्हणजे माझ्या मते सुद्धा पतंजलींना ही श्वसनाची नाडी अपेक्षित आहे. तर तुम्ही श्वसनावर जर लक्ष केंद्रित केलं, श्वसनावर तुम्ही जर एकचित्त झालात तर हृदयामध्ये हे जे ठोके पडत असतात, लब लब लब, ते स्थिर होतात. आणि ते स्थिर झाले की तुम्ही स्थिर होता. तर तुम्हाला हालचाल करायची म्हणजे हे ठोके भरभर पाडावे लागतात. तुम्हाला झोपून राहायचं असेल तर हे ठोके मंद व्हावे लागतात आणि स्थिर व्हायला दोच्या मध्ये स्थिती यावी लागते. डोंगर चढलात की हाप लागते ना, भरभर ठोके पडतात. किंवा झोपलात की श्वसन मंद होऊन जातं. आणि स्थिर राहणं म्हणजे संपूर्ण जागरूकता आहे पण आपण शांत बसलोय, या दोच्या मधली स्थिती आहे. आणि म्हणून हृदयावर म्हणजे श्वसनावर, त्या श्वसनाच्या नाडीवर, कूर्म नाडी त्यांनी म्हटलंय, हृदयावर नाही, ती जी श्वास घेऊन जाणारी जी नाडी आहे हृदयाकडे, म्हणजे श्वसनावर तुम्ही जर लक्ष केंद्रित केलं तर ते श्वसन प्राणवायूसारखं एका ठराविक गतीमध्ये येतं. त्यामुळे हृदयाचे जे लब 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 हे जे ठोके पडत आहेत हृदयामध्ये, ते त्याला स्थिरता येते, एक ठराविक लय प्राप्त होते, ते मंद होत नाही आणि भरभर पण पडत नाहीत. त्यामुळे तुम्हाला स्थैर्य येतं, तुम्ही शांत बसू शकता, स्थिर आणि स्थित बसू शकता. यासाठी योगक्षण, सोहम, ध्यान या साधना खूप छान आहेत. त्या जर तुम्ही करत बसलात तर आपोआप स्थिरता येते. आता मेंदळेकाने त्यांचा अनुभव सांगितला, आल्या योगक्षण केलं आणि मला स्थैर्य वाटलं. ते हेच आहे या सूत्रामध्ये ते आता सांगितलं आहे. सूत्र क्रमांक 32, मूर्ध ज्योतिषी सिद्ध दर्शनम. मूर्ध ज्योतीवर संयम केल्यास सिद्ध पुरुषाचं दर्शन होतं. आता मूर्ध ज्योत म्हणजे काय, ज्याला इंधन लागत नाही तरी सुद्धा जी तेवत राहते त्याला मूर्ध ज्योत म्हणतात. त्यामुळे तिथं काजळी धूर वगैरे काही येत नाही. आणि अशी ज्योत फक्त आपल्या कुंडलिनी मधूनच निर्माण होऊ शकते, स्वतःच्या तेजामधून. म्हणून परत मी सांगत असतो की सप्तचक्रांवर रोज योग साधना करा. आसनं, प्राणायाम, ओंकार सगळं सप्तचक्रांवर करत राहा. पहिल्या चक्रापासून 7व्या चक्रापर्यंत हे जे फेरा घ्यायचे, ही सवय आपल्याला असायला पाहिजे सतत. मी नेहमीच सांगतो तसं. मला तर इतकी सवय लागले की सौने सांगितलं 6 शिट्ट्या करा की आपले 6 चक्र मोजतो आणि बंद करतो गॅस. 1 2 3 4 नाही मोजत, आपोआप होतं, आपोआप. मी जरी वाचत असलो तर आपोआप तिकडे चक्रावर 1 2 3 4 6 शिट्ट्या होतात, मी जाऊन बंद करतो. इतकी सवय ठेवा सप्तचक्रांवर.
आपोआप तुमची कुंडलिनी जागृत होते. आपोआप तुम्ही ध्यानाला बसल्यावर तेज येतं तुमच्यामध्ये. आणि कुंडलिनीचा मार्ग कसा आहे, पहिल्या चक्रापासून मागे सुषुम्ना नाडीमधून मागच्या बाजूने मज्जातंतूच्या इथे येऊन ती थांबते 6व्या चक्राच्या मागे. तिथे म्हणून तो आभू तयार होतो योग्यांच्या. देवाच्या मागे आपण दाखवतो ना तेजोवलय, तर त्यामुळे दाखवलं जातं. त्याला मूर्ध ज्योत म्हणतात. आणि अशी जर मूर्ध ज्योत आपल्यामध्ये निर्माण झालेली असेल तर शेवटी मृत्यू होताना ते ब्रह्मरंध्रामधूनच प्राणोत्क्रमण होतं 6व्या चक्रामधून. दुसरा त्याला मार्ग नाही. तुम्ही सायुज्य मुक्त होता. मी 7व्या चक्रात मुक्तीबद्दल माहित नाही आहे मला. तेवढी झाली असेल प्रगती, मुक्त होऊन जाल. या मूर्ध ज्योतीमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला कपाळ गरम झाल्यासारखं वाटेल. तुम्ही जर सोहम ध्यान केलं तर आपोआप कपाळ गरम होतं, आपोआप. आणि तेज वलय निर्माण होत असतं. ज्या वेळेला आपण शांत बसलेले असतो, काहीही करत नसतो, त्यावेळेला सोहम ध्यान करावं. हे जे 6वं चक्र आहे ते सतत प्रज्वलित होतं, हळूहळू प्रज्वलित व्हायला लागतं. ही जी मूर्ध ज्योत आहे ती आपल्यामध्ये सुद्धा निर्माण होऊ शकते. पुढे बाहेर गेलात प्रतीक्षा करावी लागते, बऱ्याच वेळेला थांबावं लागतं. मग आपण काय करतो, इकडे तिकडे हॉटेल शोधून बसतो, उगाच काहीतरी चापत आणि कॉफी पीत. वेळ कसा घालवायचा प्रश्न येतो. तिकीट काढायला गेलात, करायचं काय उभं राहून, आजूबाजूला कोणी भेटतोय का बघायचं, गप्पा मारायला. सोहम ध्यान करा. कुठेही गेलात वेळ पण उत्तम जातो. आणि ही जी मूर्ध ज्योत आहे ती प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न करायचा सतत. तुमच्यामध्ये तेजोवलय तयार होईल. मला माहिती नाही खरं का खोटं, पण मध्ये काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये छापून आलं होतं. बॉम्बे पुणा विमान जेव्हा कोसळलं होतं त्या लोणावळ्याच्या पलीकडे, खूप वर्ष झाली त्याला, त्यावेळे एका योग्याने तिकीट काढलं होतं विमानाचं. ते आत गेले योगी. त्यांनी तिथे पाहिलं 5 ते 6 जे पॅसेंजर आत होते त्यांच्या बाजूला वलय नव्हतं अजिबात म्हणजे अजिबात. प्रत्येकाच्या 6व्या चक्राच्या मागे थोडंफार तरी काहीतरी वलय तुमच्या आमच्या सगळ्यांच्या असतं. अजिबात नव्हतं. त्यामुळे तो खाली आले म्हणे ते योगी उतरून. ते विमानात बसले नाहीत आणि ते विमान कोसळलं असं त्यावेळेला छापून आलं होतं. खरं खोटं माहित नाही मला. सूत्र क्रमांक 33. प्रतिभाद्वा सर्वम. प्रतिभेवर संयम केल्यास सर्व विषयांचं ज्ञान होतं. मेंदूची जी बौद्धिक शक्ती त्याला प्रतिभ म्हणतात, प्रतिभा. त्याच्यावर संयम करायचा, त्याच्यावर ध्यान लावायचं. अर्थात ही गोष्ट बरीचशी जन्मता उपलब्ध असते आपल्यामध्ये. योग साधना करून ती आपल्यामध्ये निर्माण होते, नाही अशातला भाग नाही. पण बरेच व्यक्ती ज्या आहेत त्याच्यामधल्या त्या जन्मताच इतक्या कुशाग्र असतात. पण जेम्स वॅटने चहाच्या किटलीवरचं झाकण गुडगुड गुडगुड उडताना पाहिलं आणि त्याने शोध लावला वाफेचा. आम्ही काय कमी पाहिलं का चहाच्या किटलीचं झाकण उडताना? आम्ही ऐकले गुडगुड गुडगुड, आमच्या नाही बघाय लक्ष मनात आलं. आता झाडावरनं फळं किती पाहिली. चिंचा, आवळे, काजू, आंबे, सगळं आयुष्यच त्यात गेलं. कधी वाटलं का गुरुत्वाकर्षण आहे खाली? बरेचसे जन्मतः सिद्ध असतात लोक, ते त्यांनाच सुचतं. पण सर्वसामान्य जनांना त्यांच्या इतर आयुष्यामध्ये त्याचा उपयोग होतो. तुम्ही काम करत असता एखादी कल्पना अशी काही सुचते की ते इतरांना कधी सुचलेली नसते. तुम्ही तेवढं मॉडिफिकेशन करता आणि काहीतरी वेगळं निर्माण होतं तुमच्या हातून. लिखाण लिहिताना बरेच वेळेला असा अनुभव येतो. एक काहीतरी स्केलेटन तयार केलेलं असतं लेखाचं, आता लिहायला बसलं की त्यावेळेला 2-4 वाक्य त्याच्यामध्ये अशी लिहिली जातात की नंतर जेव्हा तो लेख पुन्हा वाचायला घेतो तेव्हा हे तर माझ्या मनात कधी नव्हतं, कधी लिहिलं मी, अशी अवस्था होते. हे सर्वसामान्य लोकांना साधनेमधून प्राप्त होतं. एखाद्या विषयाची ज्ञानप्राप्ती ही योग साधनेने तीव्र होते आणि त्याचा व्यवहारामध्ये भरपूर उपयोग होतो. सूत्र क्रमांक 34. हृदये चित्त संवित. हृदयावर संयम केल्याने चित्ताचं ज्ञान होतं. अध्यात्म योग साधना करताना आपल्याला नेहमीच धारणेवर संयम करावा लागतो, एकचित्त व्हावं लागतं. आणि हृदयावर ते सांगतात ध्यान लावा, संयम करा, म्हणजे चित्त आपोआप तुम्हाला काय आहे त्याचं माहिती होईल. कारण शेवटी हृदय लब 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 करत असतं. तिथे जर तुम्ही ध्यान लावलं तर तुम्ही एकचित्त होता आपोआप. इतर विचार बंद होऊन जातात आणि इतर विचार बंद झाले म्हणजे चित्त रिकामं होतं आणि मग तुम्हाला त्याचं ज्ञान होतं.
तुम्ही जेव्हा इतर ठिकाणी लक्ष तुमचं असतं त्यावेळी त्या चित्ताबरोबर तुम्ही सुद्धा काम करत असता इतर ठिकाणी. त्या चित्ताकडे पाहिलं जात नाही. तुमच्या बरोबर फिरायला जायला जर मित्र किंवा मैत्रीण कोणी जे असतील त्याला तुम्ही पाहत नाही की गप्पा मारत मारत जाता, पाहू शकत नाही, बरोबर चालत असतं ना. मागे पुढे असेल तर पाहिलं जातं चेहरा किंवा पाठ कसंही. तसं आपण चित्ताबरोबर काम करत असतं नेहमी. त्या चित्ताबद्दल त्याला आपण पाहू शकत नाही, निरीक्षण करू शकत नाही चित्ताचं. म्हणून तुम्ही हृदयावर जर लक्ष केंद्रित केलं ते लब 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 जे काही चाललंय त्याच्यावर, तर तुमचं चित्त शांत होतं आपोआपच, ते रिकामं होतं आणि मग तुम्ही त्याचं निरीक्षण करू शकता. तुम्हाला चित्ताचं ज्ञान होतं. पतंजलीनं पहिलं सूत्र सांगितलं, योगश चित्तवृत्ती निरोधः. धारणा करा हृदयावर, चित्त तुमचं रिकामं होईल, मग तुम्ही त्याला पाहू शकाल. मग ते काय ते गडबड करायला लागेल की अरे काय गप्प बसलायस, मला हे पाहिजे मला ते पाहिजे, तेव्हा कळेल की हा किती कटकटे आहे. याला सुद्धा योगक्षर आणि सोहम ध्यान फार छान, दोन्ही साधना खूप छान आहेत. एका महिलेने एक छोटासा लेख लिहिला होता मासिकामध्ये. त्याने बरंच काही साहित्यिक बरंच लिहिलं होतं. त्यातला एक वाक्य माझ्या लक्षात राहिलं की दुपारची वेळ होती, मी माझ्या लहान मुलाला थोपटून झोपवत होते आणि थोड्या वेळाने पलीकडे एक कावळा कावकाय करतोय हे मला समजलं, म्हणजे तो झोपला. तसं तुम्ही हृदयावर जर एकचित्त झालात तर त्या चित्ताची चंचलता शांत होते, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की चित्त म्हणून काहीतरी आहे. कारण तुम्ही त्याच्यापासून पृथक झालेले असता, त्याच्याबरोबर तुम्ही नसता काम करायला. मग तुम्हाला चित्ताचं ज्ञान होतं. सूत्र क्रमांक 35. सत्व पुरुषयो अत्यंत असंकीर्णयो प्रत्यया विशेषः भोगः परार्थात स्वार्थ संयमात पुरुष ज्ञानम. आपण आणि पुरुष हे भिन्न आहेत असं अनुभवणं हा नेहमीचाच भोग आहे. परार्थ आणि स्वार्थ यावर संयम केल्याने त्या पुरुषाचे विशेष ज्ञान होतं. एक एक शब्द आपण समजावून घेऊ हे सूत्र समजायला. पहिला शब्द आहे सत्व. आता योगी जेव्हा योगाभ्यास करतो तेव्हा प्रत्येक जसा तो साधना त्याची गहन होत जाते तसा तो शुद्ध आणि पवित्र होत जातो. त्याच्यामध्ये रिपू शमन व्हायला लागतं, निदान ते निष्प्रभ तरी होतात. तमोगुण तो निश्चित जिंकतो. तामसपणा, क्रोध, आळस हे जे काही आहेत, स्वार्थ, हे सगळं तो जिंकतो. रजोगुण देहधर्मापुरता ठेवतो आणि हे दोन गुण मागे टाकून तो सत्वगुणी होतो. पहिली गोष्ट योग साधना करणारा. मनातले सगळे वाईट विचार बंद होऊन जातात आपोआप. दुष्टपणा सगळा निघून जातो. अगदी स्वाभाविक क्रिया यायला लागतात आपोआप. रस्त्याने कुत्रं येतं, ते जवळपास येत आहे म्हटल्यावर कोणीतरी उजून दगड मारतं. जो योग साधना करणार तो म्हणणार कशाला मारलं रे, ते जात होतं ना त्याच्या बाजूने एका, कशाला मारलं त्याला, सहज मनामध्ये येतं. तमोगुण आपोआप क्षीण होऊन जातो आणि योग साधना केलेल्या असल्यामुळे लालच बंद होते, अहंकार बंद होतो. त्यामुळे रजोगुण सुद्धा क्षीण होतो. आहे त्यात समाधानी होतो मनुष्य आपोआप. हाव सगळी बंद होऊन जाते. सहज काम करून जे मिळेल मग ढीगभर मिळायला म्हणून हरकत नाही, पण कसं सहज, मुद्दा म्हणून आटापिटा करून नाही. सहज रोजच्या जीवनामध्ये काम केलं, जे मिळालं ते, मग थोडं मिळेल भरपूर मिळेल त्याचा प्रश्न नाहीये. सहजावस्थेमध्ये मिळायला पाहिजे. सहज काम करता करता तिथे रजोगुण क्षीण होतो. हे दोन गुण क्षीण झाल्यामुळे सत्वगुण स्वाभाविकच उदित होतो आणि त्यामुळे योगी हा सत्वगुणी असतो. पुढे म्हटलंय पुरुष योग. सत्वगुणी योगी त्या परमात्म्याची मनोभावे उपासना करत असतो आणि तो परमात्मा त्याला पुरुष म्हटलाय. परमात्मा म्हणजे पुरुष, त्याची उपासना करत असतो. अत्यंत संकीर्ण योग. ज्यावेळी सत्वगुणी योगी त्या पुरुषाची उपासना करत असतो त्यावेळेला तो आणि पुरुष हे दोन भिन्न आहेत हा भाव त्याच्यामध्ये त्यावेळेला असतो. स्वाभाविक आहे ना, तुम्ही देवाची पूजा करता, देव समोर, तुम्ही इथे, तर देव आणि तुम्ही वेगळे आहात हा भाव त्यावेळेला निश्चित असतो तुमच्यामध्ये आणि तसं गृहीत धरून असतो ते उपासना करत असतो. प्रत्यय अविशेष भोग हा जो त्याला प्रत्यय म्हणजे अनुभव येत असतो हा अविशेष असतो. सर्वसाधारणपणे सगळ्यांना येणारा. मग विशेष असा प्रत्यय काय, तर तो पुरुष आणि मी आम्ही एकच आहोत हा त्याला साक्षात्कार होतो योग्याला. आम्ही भिन्न नाही आहोत. मग ही त्याला भावना कशी येते,
परार्थ स्वार्थ संयमान, परार्थ म्हणजे पर अर्थ आणि स्वर्थ याच्यावर संयम केल्याने शरीरामध्ये सर्व हालचाली हा जीवात्मा करत असतो, त्याच्या अधिपत्याखाली सगळं चाललेलं असतं. आता मन त्याच्यावर स्वार होतं वगैरे ही गोष्ट वेगळी, पण मूलतः जीवाने सगळं शरीराची व्यवस्था पाहावी अशी अपेक्षा आहे. आत्म्याने तेवढ्यासाठी त्याला निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळे जर प्राण निघून गेला तर जीव मागे तसाच राहतो, थोडा वेळ राहतो जीव, मग जातो थोड्या वेळाने जीव मृत होतो. आणि त्या मधल्या काळामध्ये म्हणून आता कोणाला डोळे दान केलेले असतात, कोणी अवयव दान केलेले असतात, त्या मधल्या गतीमध्ये उचलून ते रोपण करावं लागतं, तरच ते रोपण होतं, नाही तर होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, मी बाहेर निघून जाणारा आत्मा आणि जीव वेगळे होतं. मी जीव हा पर आहे, हा पर अर्थ कळला योग्याला. जीव पर आहे, मी स्व आत्मा, त्याचा अर्थ कळला. हे दोन अर्थ कळले की जीव वेगळा आहे, मी आत्मा वेगळा आहे. आणि मगाशी मी आत्मा आणि परमात्मा एक होत हे कळलं. म्हणजेच देह वेगळा आहे माझ्यापेक्षा, जीवात्मा वेगळा आहे. मी अंशात्मा आणि परमात्मा एक आहोत, जीवात्मा आणि शरीर वेगळं आहे, देह म्हणजे मी नव्हे. हे त्याला पुरुषाचं विशेष करून ज्ञान होतं. नित्य जीवन जगताना आपल्याला सुख दुःख पाप पुण्य प्रेम मत्सर द्वेष आनंद अनंत भाव निर्माण होत असतात. आणि यामध्ये आपण सगळे गुंतलेले आहोत, सगळेजण याच्यामध्ये आपण गुंतून राहतो जीवन जगत असताना. पण असा परअर्थ आणि स्वअर्थ जर लक्षात आलेला असेल तर त्यावेळेला चटकन जाण होते की हे भाव माझ्या देहाला आणि जीवाला आहेत, मला नाही आहेत. मी माझ्या आनंदाला मुक्ता कमा नाही, पण आपण मुक्तो, पण आम्ही एकरूप होतो त्या भावनांशी. वास्तविक हे भाव जीवाचे आणि शरीराचे आहेत, पण आम्हाला हे त्यावेळेला भान राहत नाही. तीच गोष्ट बुद्धीचे, शरीराचे, इंद्रियांचे सगळे भाव हे जेव्हा निर्माण होतात ते आपल्यापेक्षा निराळे आणि वेगळे आहेत हे आता योग्याला लक्षात येतं. साधारणपणे आपल्याला तसं वाटत नाही. आपली बुद्धी तीव्र चालली की आपण खुश होतो, मी काय हुशार आहे. हे देह करत असतो, देहाची बुद्धी असते ती चालत असते. भावनामुळे आपण विचलित होतो, त्यामुळे आपल्याला वाटतं आपणच ते सगळं करतोय. मन बुद्धी स्मृती सगळं आपलीच आहे अशी आपण भावना करून घेतो. आता जेव्हा आपल्याला ज्ञान येतं परअर्थ आणि स्वअर्थ, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की हे सगळे बुद्धीचे, मनाचे आणि स्मृतीचे खेळ आहेत, आपला त्याच्याशी संबंध नाहीये. तीच गोष्ट काम क्रोध मोह मद मत्सर माया अहंकार वगैरे सप्तरिपूंची, हे सगळे देहाचे रिपू आहेत, माझे नाही आहेत. या सगळ्या रिपूंचे चोचले पुरवायला, त्या भावनांना शांत करायला आम्ही धडपड करत असतो आयुष्यभर. सगळा वेळ त्यासाठी वाया घालवत असतो. परअर्थ आणि स्वअर्थ याच्या जर ज्ञान आलं की आम्ही हात आवरता सहज घेऊ शकतो. आम्ही लगेच थांबू. हे गाय चाललंय ते देहाची गडबड चालले, मला लक्ष द्यायचं कारण नाही. काय करील देह, काय करील, त्याला भले काहीतरी हवाय उपभोग. तुम्हीच जर त्याला प्रोत्साहन दिलं नाही, दुर्लक्ष केलं, उपेक्षा केली, तो करील काय देह. त्याचा तो उठून नाही काही करू शकत. ऊर्जा तुमच्याकडे. देहादी इंद्रिय यांच्यामध्ये एकरूप आपण होतो, तादात्म्य पावतो, म्हणून आपल्या अजून प्रमाद होतात. म्हणून आम्ही उपभोग निर्माण करतो, त्या उपभोगामध्ये रममाण होतो. हे देहाचे आहेत हे जर एकदा पक्क ज्ञान आपल्याला झालं की स्मृतीमधून किंवा मनामधून किंवा त्या अंतरात्म्याच्या सभोवती झाकोळलेले संचित आहे, किती तिथून आक्रोश झाला की बाबा आम्हाला शमन कर, आम्हाला हवा आहे, घे उपभोग, आम्हाला घ्यायचा आहे. योगी ठाम राहतो, योगी ठाम राहतो गुहेमध्ये. काय करतील हे भोग, करतील काय, ते नष्ट होऊन जातात. दुसरा जन्म घ्यायची वेळच येत नाही. यासाठी तुम्हाला मी साधना सांगतो, अतिशय छान आहे, खूप छान आहे साधना. तुम्ही जेव्हा देवळात जाता, अर्थातच तुम्ही गाभाऱ्यातल्या देवाचं दर्शन घेता, मूर्तीचं महाराज प्रदक्षिणा घाला, अंगारा लावा, सगळं करता. आणि मग म्हटलं ना देवाचे द्वारे थोडंसं बसावं, थोडं बसावं, एकदम जाऊ नये. आलं दर्शन घेतलं चाललंय असं करू नये असं सांगितलेलं आहे. त्याच्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. त्यावेळेलाही साधना करायची. देवळात गेलात, दर्शन घेतलं, गाभाऱ्यामध्ये येऊन तेव्हा बसता तुम्ही, देवाचं दर्शन झालेलं असेल त्यावेळेला तिथे देवाचं दर्शन घ्यायला आलेला जो भक्त असतो त्याचं तुम्ही निरीक्षण करायला लागा. तिथे पूजा करणाऱ्या पुजाऱ्याचं निरीक्षण करा.
तुम्हाला खूप फायदा होईल याचा. बघा, तुम्ही देवाला भेटलेला, देवाचं दर्शन तुमचं घेऊन झालंय, तुम्ही गाभाऱ्यात येऊन बसलेले आहात थोडा वेळ. त्यावेळेला इतर लोक ज्या वेळेला दर्शन घ्यायला आलेले असतात त्या भक्तांचं तुम्ही निरीक्षण करायला सुरुवात करा. तिथे पूजा करत असलेल्या पुजाऱ्याचं निरीक्षण करा. अनेक लोक तिथे येऊन काय 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 देवाला ठेवत असतात. कोणी फळ ठेवतो, कोणी तांदूळ वाहतात, कोणी पैसे ठेवतात. या सगळ्यांचं निरीक्षण करत बसा एका बाजूला तिथे बसतात तेव्हा. ही जर सवय तुम्हाला तिथे लागली तर मग तुम्ही जेव्हा स्वतः घरी एकांतात बसाल त्यावेळेला हे जी वरती सगळी आता जी यादी दिली, सगळे रिपू भावभावना सगळ्या, याचं तुम्ही निरीक्षण करायला आपोआप तुमच्यामध्ये ताकद येईल. तो जो फरक आहे दोमध्ये तो तुम्हाला बघायला ती दृष्टी येईल. याने ही जर साधना तुम्ही केलीत तर देवापेक्षा भक्ताचं निरीक्षण करा आलेल्या तिथल्या. मग तुम्ही एकटे असाल त्यावेळेला ही जी साधना आहे निरीक्षणाची, त्रयस्थपणाची, ही तुम्हाला तिथे उपयोगी पडेल. तुम्ही तुमच्या देहादी इंद्रियांकडे त्रयस्थ भावनेने पाहू शकाल ध्यानाला बसल्यावर. नाहीतर त्याच्या सकट तुम्ही ध्यान लावायला जाता. इंद्रियांचा उपयोग करायचा, तसबीरवर बघायचं, डोळे मिटायचे, समोर काय दिसतंय, अनेक मीच सांगतो सगळी साधना, सगुणातनं निर्गुणात जायचं वगैरे वगैरे. ही जर साधना तुम्हाला तिथे जर उपयोगी पडली, हे जर निरीक्षण दो मधला फरक, मी बाजूला आहे, देव आहे, भक्त आहेत, पुजारी आहे, सगळे मी पाहतोय, ही तुम्हाला तिथे सवय उपयोगी पडेल. तुम्ही शांत बसल्यावर की मी अंतरात्मा आहे, माझे अवयव सगळे आहेत, त्यांच्या भावभावना आहेत, त्यांच्यामध्ये गत संचित आहे, रिपू आहेत सगळे, त्याच्या शमनासाठी ते आक्रोश करतायत. इकडे भक्त मोठमोठ्याने ते घंटा वाजवतात, देवाला हाका मारतात, भजन म्हणतात, हाकारे करतात देवाच्या नावाने. हे सगळं तिथे बघायची तुम्हाला सवय असेल तर इथे सुद्धा तुम्हाला ते जाणवेल वेगळ्या प्रकारे. तुम्हाला नाही वाटणार की मी काहीतरी बोलतोय, मला काहीतरी हवंय, नाही, कुठल्या तरी इंद्रियाला हवंय. हा भाव तुमच्या लक्षात येईल. साधना तुम्हाला तिथे उपयोगी पडेल. तुम्ही पटकन संचित तुमचा संपायच्या मागे लागेल, कारण हे माझं नाहीये, आलंय झाकळून आलंय मागच्या जन्मीमधून, पण ते इंद्रियांसाठी इंद्रिय मागतायत. ते आज मला कळतंय मी वेगळं आहे, ते पृथक आहेत. हे मधला जो गाभा आहे, मधली जी पोकळी आहे, ती त्यावेळेला लक्षात येईल ही साधना केली तर. आणि मग आपल्याला आपलं सत्य ज्ञान होईल, संचित संपवायला मदत होईल. तेवढ्यासाठी हे सूत्र पतंजलीने सांगितलं आहे.